Today again we are going to learn a very important part in language study, and that is frame WH questions or yes no questions. 8वी पासून 10वी पर्यंत जास्तीत जास्त 9वी आणि 10वी साठी फ्रेम अ WH टाइप क्वेश्चन टू गेट ॲज अंडरलाईन पार्ट अँड आन्सर असा एक क्वेश्चन असतो. तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि लँग्वेज शिकत असताना प्रश्न तयार करणे हे एक स्किल आहे आणि ती जर एकदा आपणाला समजली तर आपणाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात. आता आपण बघूया येस नो क्वेश्चन्स कसे असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं हे पहिल्यांदा लर्न करूया. त्याच्यानंतर मग WH टाइप क्वेश्चनचं स्ट्रक्चर लर्न करूया आणि मग आपणाला परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण स्टडी करणार आहोत. ओके, येस नो क्वेश्चन्स कसं असतं बघा. इज दिस युअर बुक? आन्सर काय येणार? येस किंवा नो. बघा स्ट्रक्चर कसं आहे. इज, शुड आय कॉल हिम? मी त्याला बोलवलं पाहिजे का? येस किंवा नो. आर यू द ओनर? Yes or no. Do you know him? Red color words are look at them. Yes no questions always begins with any of the following auxiliaries. खालील प्रकारच्या मॉडेल ऑक्झिलरीज ने yes no टाइप क्वेश्चन ची सुरुवात होत असते. मॉडेल ऑक्झिलरी जे आपण पूर्ण त्याचा स्टडी केलेला आहे. बघा is, are, was, were, am, will, shall, can, may, might, must, could, would, should, need, do, does, did, have, has, had. These are the model auxiliaries and yes no questions always begin with any one of them. त्यांच्यापैकी कोणाच्यापासून तरी त्याची सुरुवात केली जाते, जे आपण आता बघितलं. फॉर्मेशन ऑफ येस नो क्वेश्चन. रीड द फॉलोइंग टेबल. हा टेबल फार महत्वाचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये काय दाखवलं? ऑक्झिलरी आता जे आपण बघितले ती. त्याच्यानंतर काय आलं पाहिजे? सब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स. सब्जेक्ट म्हणजे काय? करता किंवा कर्त्याशी पूरक असणारा शब्द. आता ऑक्झिलरी काय झाला? डीड घेतला. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोणता घेतला? त्या प्रश्नामधला दे घेतला आणि त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे राहिलेल्या क्रियापदाचा भाग किंवा वाक्याचा भाग काय आहे? विन आहे. बघा डीड दे विन. आन्सर काय येणार आहे? तो प्रश्नाचा अर्थ कळा का? बघा डीड दे विन. ते जिंकले का? जिंकले असतील तर येस, नसेल तर नो. ओके. सेकंड बघा हॅव द रूम्स बीन पेंटेड. खोल्या रंगवलेल्या आहेत का? आर दीज युअर बुक्स. ही पुस्तके तुझी आहेत का? जरा स्ट्रक्चर बघा. इथे काय आहे? ऑक्झिलरीज आहे, त्याच्यानंतर काय आहे? सब्जेक्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हे स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. यांची ऑर्डर फार महत्वाची असते. इकडचा शब्द तिकडे झाला तर प्रश्न होत नाही. डू यू लाईक हिम? तो तुला आवडतो का? मस्ट यू सेंड देम अवे? त्यांना तुम्ही बाहेर घालवलंच पाहिजे का? कॅन वी गो नाऊ? आम्ही आता जाऊ शकतो का? विल दे गेट द मेसेज? त्यांना मेसेज मिळेल का? सो दिस इज द टेबल showing the structure of the yes no questions. Now WH questions कडे जाऊया. What is your name? WH question आहे. तुझं नाव काय? Who is this book? Whose is this book? हे पुस्तक कोणाचं आहे? Where do you stay? कुठे थांबता? How are you? तू कसा आहेस? बघा which WH questions begins with any of the following. या प्रश्नार्थक शब्दाने WH क्वेश्चन तयार होतो. बघा what, which, who, whom, whose, why, when, where, how. These are the WH word and always WH question begins with one of them. फॉर्मेशन ऑफ WH क्वेश्चन. रीड द फॉलोइंग टेबल. हा टेबल जसा मगाशी बघितला तसा याचाही बघायचा आहे. याचा टेबल समजून घ्या. WH वर्ड इथे आहे, त्याच्यानंतर त्या वाक्यामधलं प्रश्नार्थक वाक्यामधलं नाउन येणार, त्याच्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी येणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येणार, रेस्ट ऑफ द सेंटेन्स. हा भाग इथे वाढलेला आहे. मगाशी डायरेक्ट इथून होतं बघा मॉडेल ऑक्झिलरी. हेच प्रश्न बघा. हॅव द रूम्स बीन पेंटेड हा मगाशी प्रश्न होता. हॅव द रूम्स बीन पेंटेड आता लक्षात येईल तुमच्या. आता इथे बघा WH वर्ड कोणता घेतला? विच. त्याच्यानंतर नाउन त्या प्रश्नार्थक वाक्यातला कोणता आहे? टीम. विच टीम वन? कोणता संघ जिंकला? साधा प्रश्न आहे. इथलं मधल्याची त्याची काहीच गरज नाही म्हणून प्रश्न कसा त्याला विच टीम वन. त्याच्यानंतर व्हॉट कलर हॅव द रूम्स बीन पेंटेड? याच्यात सगळे भाग आलेले आहेत. याचा अर्थ समजून घ्या. हे सगळे आहे म्हणजे सगळे असायलाच पाहिजे असं नाही. याच्यामध्ये बघा 2 भाग नाही आहेत. इथे खाली बघा हा भाग अजिबात नाही आहे आणि या प्रश्नामध्ये हा इथला भाग नाही आहे. ओके. म्हणजे अकॉर्डिंग टू द सिच्युएशन, अकॉर्डिंग टू द टेन्स फॉर्म, अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट फॉर्म द क्वेश्चन्स आर फॉर्म. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ज्या काळामध्ये प्रश्न विचारायचा त्या काळातलेच इथं मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला घ्यायचे आहेत. हे लक्षात येईल. व्हॉट कलर झालं? हुज बुक्स आर दिस? ही पुस्तके कोणाची आहेत? हुज आर दिस बुक्स? ही पुस्तके कोणाची आहेत? हू डू यू लाईक? हुम डू यू लाईक?
विच इज युअर फेवरेट कलर, बघा स्ट्रक्चर समजून घ्या. व्हाय डिड यू सेंड देम अवे, तुम्ही त्यांना का बाहेर पाठवलं. वेन मस्ट वी सबमिट द फॉर्म्स, आम्ही सबमिट फॉर्म कधी केले पाहिजेत. हाऊ विल दे गेट द मेसेज, त्यांना मेसेज कसा मिळेल. आता हा एवढा भाग काढूया बाजूला, हा WH वर्ड बघायचं नाही. विल दे गेट द मेसेज हा मगाशी प्रश्न पण होता, त्यांना मेसेज मिळेल का, हा येस नो टाईप झाला. आणि तोच WH करण्यासाठी हाऊ विल दे गेट मेसेज, त्यांना मेसेज कसा मिळेल. सो फॉर्मेशन ऑफ WH क्वेश्चन हा टेबल झाला. आता फ्रेम येस नो टाईप क्वेश्चन्स टू गेट द फॉलोइंग सेंटेन्सेस ऍज आन्सर, हे वाक्य आन्सर म्हणून येण्यासाठी तुम्हाला येस नो टाईप तयार करायचा आहे. पहिल्यांदा बघा, आय एम हॅपी हे उत्तर आलं पाहिजे. प्रश्न कसा तयार होणार, येस नो टाईप क्वेश्चन. आय एम हॅपी, काय होणार, आर यू हॅपी, उत्तर काय येणार, आय एम हॅपी. आर यू हॅपी. स्ट्रक्चर बघा, ऑर्डर बघा सेंटेन्सची. पहिल्यांदा काय घेतलं, मॉडेल ऑक्झिलरी आर घेतला, त्याच्यानंतर काय आलं, सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर हे काय झालं, रेस्ट ऑफ द सेंटेन्स ऑब्जेक्ट आलं. आय लाईक टू प्ले गेम्स, इथे बघा ऍम होतं, मॉडेल ऑक्झिलरी होतं. इथे मॉडेल ऑक्झिलरी नाही, इथे डायरेक्ट वर्ब आहे. मग ज्यावेळेला मॉडेल ऑक्झिलरी नसतं, डायरेक्ट वर्ब असतं, त्यावेळेला काय करायचं, डू किंवा डजचा वापर करायचा. कधी प्रेझेंट टेन्स असेल तेव्हा, आणि पास्ट टेन्स असेल तेव्हा डीड वापरायचा. आता इथे कोणता काळ दिसतोय, लाईक, प्रेझेंट टेन्स आहे, डोळे झाकून डू किंवा डज वापरायचा आहे. आता डू वापरायचं की डज वापरायचं हे कशावरून ठरवायचं, या कर्त्यावरून ठरवायचं आहे. मग डू यू लाईक टू प्ले गेम्स, तुला गेम खेळायला आवडतात का, हा क्वेश्चन तयार झाला, येस किंवा नो. इट इज अ नाईस प्लेस टू व्हिजिट, इथे परत मॉडेल ऑक्झिलरी आहे, याचाच वापर करायचा आहे. त्याची ऑर्डर चेंज करा, याला सुरुवातीला घ्या आणि हे इट पुढे घ्या. कसा प्रश्न तयार होणार, इज इट अ नाईस प्लेस टू व्हिजिट, येस इट इज अ नाईस प्लेस टू व्हिजिट. सी विल नॉट प्ले विथ यू, विल सी प्ले विथ यू दोन प्रकारे करता येतो आपल्याला, और विल सी नॉट प्ले विथ यू. ओके, असे तुम्हाला तयार करायचे की काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, ती वाक्य लिहून घ्यायचे आहेत आणि क्वेश्चन तयार करायचा आहे फॉर प्रॅक्टिस. आता WH टाईप करायचं आहे आपल्याला. खाडे वन, हा सगळ्यात महत्वाचा भाग 8वी 9वी 10वी साठी. खाडे वन द ब्रॉन्झ मेडल. अंडरलाईन पार्ट उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे, लक्ष देऊन बघा, ऐका. खाडे, अंडरलाईन कोणाला केलेलं, खाडेला केलेलं, हे उत्तर आलं पाहिजे. वन द ब्रॉन्झ मेडल, खाडेनं कांस्य पदक जिंकलं. आता सरळ प्रश्न मराठीत तयार होतं, कांस्य पदक कोणी जिंकलं, कोणीसाठी कोणता शब्द आहे, WH वर्ड, बरोबर, हू. आता इथे बदल काय झालाय बघा, इथे डायरेक्ट वर्ब पास्ट टेन्स मध्ये आहे म्हटल्यानंतर आहे तसं आपण घेतलं, कारण इथं आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरजच नाही प्रश्नार्थक, म्हणून आपण काय घेतलं, हू वन द ब्रॉन्झ मेडल, गरजच नाही म्हणून आपण डायरेक्ट केलं हू वन द ब्रॉन्झ मेडल. आता याच्यामध्ये बाकी गरज भासणार आहे बघा, खाडे वन द मेडल इन जपान, खाडेनं मेडल जपान मध्ये जिंकलं. आता प्लेस विचारलंय, जपान हे प्लेस आहे, मग कुठला येणार WH वर्ड, व्हेअर, बरोबर. त्याच्यानंतर काळ बघा, कोणता काळ आहे, भूतकाळ आहे म्हटल्यानंतर प्रश्नार्थक सहाय्यकारी क्रियापदाचं रूप आपल्याला घ्यायचं आहे, डू, डज किंवा डीड. काळ कोणता आहे, भूतकाळ आहे म्हणजे काय येणार आहे, तर डीड येणार. मग प्रश्नाची सुरुवात कशाने होणार, वेअर डीड खाडे विन द मेडल. इथे बरीचशी मुलं चूक करतायत बघा, इथे काय करायचं, इथे जेव्हा भूतकाळ घेतो त्यावेळेला परत इथे काय करायचं आहे, मूळ क्रियापदाचं रूप विन घ्यायचं आहे. बरीचशी मुलं इथं परत वन लिहितात आणि प्रश्न चुकवतात. वेअर डीड खाडे विन द मेडल. द चॅरिटी कार वॉश वॉज नेक्स्ट ऑन द अजेंडा. हे मोठं उत्तर अंडरलाईन केलेलं पार्ट आहे, मग घाबरून जायचं कारण नाही. द चॅरिटी कार वॉश, चॅरिटी कार वॉश म्हणजे एक सहायता निधी उभा करण्यासाठी कार वॉश म्हणजे कार धुण्याचा प्रोग्राम, वॉज नेक्स्ट ऑन द अजेंडा, अजेंडावरती तो प्रोग्राम होता. काय होता अजेंडावरती, कोणता प्रोग्राम होता, काय प्रोग्राम होता म्हटल्यानंतर उत्तर काय येतं, इथे मॉडेल ऑक्झिलरी वॉज आहे तेच घेतलं, व्हॉट वॉज नेक्स्ट ऑन द अजेंडा. पार्थ फाउंड अ पीस ऑफ लॉग फ्रॉम नेबर. पार्थ हे नाव आहे, फाउंड त्याला सापडला, काय सापडला, अ पीस ऑफ लॉग फ्रॉम द नेबर, नेबर शेजाऱ्याकडे पीस ऑफ लॉग सापडला. आता हे उत्तर यायचं आहे, पार्थला शेजाऱ्याकडून काय सापडलं, तर अ पीस ऑफ लॉग. मग इथे काय येणार, व्हॉट. इथं फाउंड असल्यामुळे आपण काय घेतलं, सहाय्यकारी क्रियापदाचं रूप डीड घेतलं आणि इथं मूळ क्रियापद फाइंड आहे तसं घेतलं. हे स्ट्रक्चर बघा, व्हॉट डीड, त्याच्यानंतर या वाक्यातला करताच आला पाहिजे, हे स्ट्रक्चर अजिबात चुकवायचं. व्हॉट डीड पार्थ फाइंड फ्रॉम द नेबर. सो दिस इज
फ्रेम WH टाईप क्वेश्चन अँड SNO टाईप क्वेश्चन. काही एक्झाम्पल्स असे दिलेले आहेत. तुम्ही पॉज करा, व्हिडिओ लिहून घ्या आणि ते प्रॅक्टिस करा. परत PDF च्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला ते पाठवणार आहे. समजलं? थँक्यू.